स्वतःचा असं मस्त छान सावरून आहे ना आम्ही निघालो आहे बाहेर. तर कारभारीने आणलेला ड्रेस घातलेला मी, छान दिसत होता. आणि जीन्स आणि टॉपवरती कोण बांगडे घालतं, पण हो मी घालते, किंवा कोण घालू अगर ना घालू पण मी घालते की. अब सबसे हटके पूजा इसके हम कुछ भी पहनते किस कुछ किसके भी ऊपर कुछ भी. तर गडबडलं हिंदी माझं. बरं आम्ही निघालो आहे बाहेर. तर मग गुणवलेला म्हटलं की छान मस्त राहा, पटकन जातो पटकन येतो. त्याला टाटा बाय केलं, त्याला सांगितलं मस्ती वगैरे करायची नाही गणुले, आम्ही असे गेलो आणि असे आलो. तर कुठे निघालो याला थंबनेल बघून कळलंच असेल, पण तरी सुद्धा एक नाही सांगते तुम्हाला की आम्ही निघालो आहोत देवीच्या दर्शनाला. एमाई देवी म्हणून आहे, तिकडे निघालो आहे. कारण थंबनेल बघून तर कळतच असतं आणि मग काय म्हणायचं असतं की चला मी पुढे सांगतो तुम्हाला आम्ही कुठे निघालोय वगैरे वगैरे. तर डायरेक्ट सांगून टाकून मोकळं व्हायचं असतं. बरं बाहेर जायचं म्हणून मी काय घरी जेवणच बनवलं नाही, काही नाही. मग कारभाऱ्यांनी मस्त जाता जाता हॉटेलवरती नेलं. हॉटेल त्यांच्या मित्राचंच होतं, तिथं गेलेलो जेवायला. मग मी पहिल्यांदाच गेलेले. तर छान असं शाकाहारी थाळी घेतलेली, त्याच्यामध्ये डाळ, पनीरची भाजी, अख्खा मसूर आणि श्रीखंड आणि ते सोलकढी आहे. ती सोलकढी आम्ही दोघं पण काही पित नाही, आवडत नाही आम्हाला. जेवण छान होतं, भाजीची टेस्ट वगैरे छान होती. त्यानंतर जेवण वगैरे करून झाल्यानंतर ना मग पुढचा प्रवास चालू झाला आमचा. हे कडनं सगळे हिरवीगार झाडी आणि रस्ता एकदम खूप असा प्लेन वगैरे, जास्त वर्दळ नाही काय नाही, एकदम मोकळा मोकळा रस्ता होता. खूप छान वाटत होता. नंतर स्वतःला जरा बघितलं कसं दिसतोय कसं नाही. आणखी केस वगैरे काच खाली घेतल्यानंतर वाऱ्याने हे होतात ना, शक्यतो काच खाली घेत नाही, पण घेतली की लगेच इकडं तिकडं लगेच झाडूच तयार होतो केसांचा आमच्या. त्याच्यामुळं जरा बघितला स्वतःला वाईज न्याहाळलं वाईज हे कसं दिसतोय कसं नाही. आपण सगळीकडचा निसर्ग आहे ना नुसता असला भारी होता ना, एक नाही असं माळरान असल्यागत आणि त्याच्यावरती सगळे हिरवळ अशी म्हणजे गवत सगळं बरं का आलेला, झाडी वगैरे, आणि खूपच भारी असं दिसत होतं सगळीकडे. नाही गाई म्हशा वगैरे चरत असताना दिसत होते. तुम्ही म्हणाल की गाई म्हशी मी काय पाहिल्या नाहीत का? मी तर पाहिल्यात बरं का. पाहिल्यात काय राखल्यात सुद्धा, ते काय जाऊ द्यात. पण काही काही लोकांना पाहायला मिळत नाही, शहराचे वगैरे असतात ते त्यांच्यासाठी ह्या बघून मग काय तवा. मग भारी अशी ती चरत होते आणि गवत तर एकदम असं म्हणजे डोंगराच्या जमिनीच्या अगदी तळाबरोबर होतं, एकदम हिरवं हिरवगार आणि छान वाटत होतं. वातावरणच एकदम मस्त होतं, खूपच असं भारी एकदम रम्य असं हिरवं. मी वातावरण एवढं छान वाटायचं म्हणजे दिसायचं कारण हेच होतं की आभाळ आलेलं होतं पण पाऊस नव्हता, ऊन नव्हतं आणि सगळीकडे पाऊस पडून गेल्यामुळं खूप हिरवळ वगैरे अशी झालेली होती. त्यामुळं ते एकदम निसर्ग असं एकदम खूप छान असं दिसत होतं, एकदम हिरवं हिरवंगार अक्षी. किती पण लांब बघा, किती लांब नजर तुम्ही फिरवा, मस्त पाणी वगैरे दिसत होतं. घाट लागल्यामुळं घाटाच्या खाली असं डोंगर वगैरे आणि हिरवळ आणि पाणी वगैरे असं दिसतंय बघा. मला एवढं व्हिडिओ काढता आला नाहीये, पण जेवढं जमलं तेवढं मी काढलं गाडीतून. आणि असं थांबून व्हिडिओ वगैरे घ्यायला ते घाटात असल्यामुळं थांबता पण येत नाही काय नाही, त्यामुळे मी आपल्या गाडीतूनच व्हिडिओ काढत असते. बरेचसे माझे असे आणि कारभारी आमचे थांबत पण नाही, तो ओरडतात. ते तिकडं डोंगराच्या टोक्यावरती बघा दिसलं का, ती तिथं आहे ना आपली आहे ना आई नांदते बरं का. एमाई देवी जी आहे ना ती तिथं तिचं मंदिर आहे, ते तिकडं दिसतंय बघा. तिचा कळस वगैरे मंदिराचा खूप लांबून असा दिसत होता. तर मग व्हिडिओमध्ये मी घेतला. तर खूप छान आहे असं मंदिर वगैरे, तिथे गेल्यावर तुम्हाला मी दाखवतेच. मग बघा वरती मंदिराकडे जायला ना घाट लागलेला आहे, तो हाच घाट आहे. लागतो थोडासाच आहे, अगदी खूप नाही आहे, अगदी थोडासा एक दोन ते 3 मिनिटाचा फार फार. तर फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो आणि गर्दी वगैरे नव्हती, फक्त शाळेतली मुलं वगैरे सहल का काय आलेली त्याच्यामुळे होते. पण त्यांचं आधी दर्शन वगैरे झालेलं, ते बघ पायऱ्या खाली उतरत होते. आम्ही काय पायऱ्यांनी आलो नाही, डायरेक्ट गाडीवरती येते. तर मग आम्ही डायरेक्ट वरती आलेलो, त्यामुळं पायऱ्या वगैरे तुम्ही म्हणसाल दिसल्या नाहीत काय नाही. आम्ही डायरेक्ट वरती आलो. वरती येण्यासाठी पण रस्ता आहे आणि पायऱ्यावरून यायचं असेल तर तिकडून पण. तर मस्त असं गर्दी नसल्यामुळं मस्त आईचं असं दर्शन झालं. एमाई देवी आहे ही, तर तुम्ही पण दर्शन घ्या. आणि इथं कारभारी मला म्हणत होते की कॅमेरा मोबाईल वगैरे वापरायला मनाई आहे. तर मी म्हटलं कुठे कोण बघायला आहे, असू द्यात का नाही काय होते त्याला. आणि बाकीचे जे होते ते पण फोटोज व्हिडिओज वगैरे काढत होते, तर मग मी पण काढलं. तर घ्या मग तुम्ही पण आईचं असं मस्त दर्शन वगैरे. ओठी आणलेली इथे आईसाठी, ती त्या मावशींकडे दिली मी.
काढून, पण त्यांनी काय केलं, काहीच दिलं नाही मला माघारी ओटीतलं. म्हणजे वेणी दिली नाही, काय नाही, कामन काय माहीत नाही, पण नाही दिली. जाऊ द्या, असं काय असेल त्यांचं, नाही दिली त्यांनी. तर खूपच असं भारी यायचं दर्शन होतं. आणि आत्ताच नाही, नेहमी कधीही जावा तुम्ही, एक नाही गर्दी वगैरे नसते फारशी, असते कधी कधीतरी. पण आत्ता बहुतेक गणपती असल्यामुळे वगैरे फारसे कोण आले नसतील, थोडेफारच लोक आले होते. आणि शाळेची सहल आली होती छोट्या मुलांची, एवढंच काही ते. पण कधीही गेलं ना तरी दर्शन खूप असं भारी होतं एकदम. आणि एकदम मन भरून आईला बघायला भेटतं, एकदम असं जवळून आणि मन भरून. कितीही वेळ उभं राहिलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण गर्दी नसती फार. असं नाही आहे की पाठीमागं लाईन आहे तर मग पटपट दर्शन घ्या आणि देवाच्या बाहेर जा, असं होत नाही आहे. म्हणजे जेव्हा कधी गेलो आहे आम्ही, तेव्हा आमचं खूप छान असं दर्शन झालेलंच आहे. गाभाऱ्यामध्ये दिसतच असतील अगदी थोडीशीच लोक आहेत कारभारी, त्यांना दर्शन घ्यायला भेटावं म्हणून आधीच बाहेर, म्हणजे गाभाऱ्याचं थोडेसे बाहेर आलेले. आणि मग मी नंतर ना अजून मला वाटलं की कारभारीने नक्की व्हिडिओमध्ये घेतलंय नाही घेतलंय देवीला वगैरे, फोटोज वगैरे काढल्यात नाही काढल्यात. मग मी पुन्हा एकदा त्यांच्याकडून फोन घेतला आणि पुन्हा एकदा मी गेले फोटो वगैरे देवीचे काढायला. पण जे लोक आलेले दर्शनासाठी ते घेत होते, तर मग त्यांच्या आडून काही मला व्यवस्थित फोटो वगैरे क्लिक करता येत नव्हता, तर मी थांबलेले बाजूला थोडा वेळ. आणि ते एक मूर्ती होती, ती कोणत्या देवीची होती का त्याचं असं काही माहीत नाही, फक्त मुखवटा होता. नंतर ना खूप छान असे मी फोटो क्लिक केले. बाहेर आल्यानंतर ना हे जे खांब असतात ना ते फिरवायचे असतात, आपली जे काही इच्छा असेल ती बोलायची असते. आणि जे काही म्हणत असेल आपल्या ते तिच्याकडे बोलायचं असतं त्याच्याजवळ. आणि दोन्ही हात लावून वगैरे नंतर ना असे फिरलं जातं ते, म्हणजे गोल असं फिरतं. मग असं म्हणतात की ते काय बोलेल ते तुमचं म्हणजे फिरलं की पूर्ण होईल असं असेल. तर मी अगदी बोलले मी, पण काही बोलले तर नाही सांगू शकत, पण बोलले मी. स्वतःसाठी नाही आहे, स्वतःसाठी काही तरी बोलले आणि कुटुंबासाठी पण बोलले. त्याच्यानंतर म्हटलं तू मला दाखव परिसर मंदिराचा. तर खूप छान असं आहे तिथं, झाडी वगैरे लावलेली आणि एकदम मंदिराचं बांधकाम वगैरे खूप छान आहे. मस्त असं दिसतं, कळस वगैरे खूपच असं मंदिराचं उंच काम आहे. ते माई देवी आहे आणि औंधमधली आहे बरं काही. तर औंध सातारपासून आहे ना अगदी मला वाटतं 30 नाही 40-45, 45च्या आसपास असेल, 45 ते 50 किलोमीटर पकडून चला सातारपासून, अगदी जवळ आहे. आणि खूप छान असं मंदिर आहे, एकदम प्रसन्न आणि खूप असं छान वातावरण आहे. आणि कधीही तुम्ही जावा अगदी म्हणजे. आणि हो, जर दुर्गादेवींमध्ये वगैरे जर गेला तर तुम्हाला थोडीफार गर्दी वगैरे भेटणार, म्हणजे थोडीफार, फार पण नाही पण थोडीफार. आणि यात्रेच्या वेळेसच काय तिथे गर्दी असेल, बाकी सगळं असं मोकळंच असतं एकदम. त्यामुळं खूप छान वाटतं, असं वाटतं तिथेच थांबावं, तिथून येऊही वाटत नाही असं वाटतं. तर बाहेर आल्यानंतर ना बाहेरून पण छान दिसत होतं सकाळच वगैरे वरचं ते नाही का. परत ना आजूबाजूचा परिसर पण पुन्हा एकदा मी डोंगरावरून उंच असं खाली दिसत होतं ना सगळी हिरवळ वगैरे. तर मग मनच राहिलं नाही, म्हणून मग इथे एक व्हिडिओ घेतला. बरं तुम्हाला आहे ना एक गोष्ट सांगायचीच राहिली. मंदिरात जो मी ओटी वगैरे देताना व्हिडिओ काढला ना, चक्क आज तो कारभाऱ्यांनी काढले. नशीब माझं की त्यांनी आज मोबाईल पकडला, नाही तर मला पण नीट व्हिडिओ काढून देत नाहीत का काय नाही, सारखे ओरडत असतात. ते जरा लाजाळूचं पान आहे हो, त्याच्यामुळे म्हणतात ना लाजाळू पान. त्यांना जरा असं लाजल्यासारखं होतं. ते काय म्हणतात सारखं ते मोबाईल पकडून इथं व्हिडिओ काढ तिथं व्हिडिओ काढ. मला आश्चर्य वाटलं की आज त्यांनी कसा काय व्हिडिओ काढला. असं आईचं तिथेच काढला, त्यांना आईने बुद्धी दिली असेल की चल ठीक आहे बाबा काढ ना, म्हणजे कसं त्यांनी व्हिडिओ काढला म्हणून म्हणजे तुम्हाला पण वगैरे आईला बघायला भेटलं ना, असं झालं ना, मग छान झालं. दर्शन वगैरे पटकन झाल्यामुळं फार वेळ काही थांबलो नाही मी. आणि तिथं संग्रहालय, संग्रहालय मला म्हणायला येत नाही बरं का, संग्रहालय पण आहे, पण ते काय आम्ही बघितलं नाही. घरी कणलं एकटा होता त्याच्यामुळं आम्ही लगेचच परत आलो. जाताना पण खूप अशी हिरवळ वगैरे दिसत होती. आजचं वातावरणच लय भारी आहे, पण इथं गाडी लावली असती तर इथं गेलं असतं नाही आपण फोटोशूट वगैरे एका साईडला दाबून.
वरती मंदिराच्या तिथे पण खूप छान असं होतं बरं का. तिथं पण कारभाऱ्यांनी फोटो काढले नाहीत आणि मग मी म्हणत होते की एवढं सगळं हिरवळ वगैरे दिसतंय, हे केलंय. तर मला लई नाद आहे फोटोचा आणि व्हिडिओचा. तर मग मी कारभाऱ्यांना म्हणत होती कुठंतरी एका साईडला गाडी दाबा, आपण थोडेसे 2-3 फोटो क्लिक करू आणि काय ते व्हिडिओ करू. व्हिडिओ लागतात हो. नाही तिकडं अकाउंट आहे आपलं इंस्टाग्रामवर, त्याच्यामुळं मग तिकडं टाकायला लागतात ना. आणि आवड पण आहे आपल्याला, मग ती जपायला तर हवीच ना. आपली आवड आपणच जपायची हो. दुसऱ्यांना काय, दुसरे थोडे आपली आवड जपतात. आपली आवड आपणच. बरं पुढं आल्यानंतर ना कारभाऱ्यांच्या ना लय 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 मागं लागून नाही गाडी मागितली बरं का चालवायला. लय दिवस झाले अहो चालवलीच नाही, देतच नाहीत माझ्या हातात. तर कधी पण मागा नाहीच म्हणतात की नाही. मग कधीतरी म्हणजे देत होते पाठीमागं की नाही हातामध्ये वगैरे. पण एकदा थोडंसं माझ्याकडून प्रॉब्लेम झालेला तेव्हापासून अगदी थोडंसं झालेला, म्हणजे अगदी नॉर्मल रिवर्स टाकताना थोडंसं गाडी जराशी डॅमेज झालेली माझ्याकडून थोडीशी अगदी. तर त्याच्यानंतर मला गाडीच दिली नाही त्यांनी चालवायला. मग मी असं लय लय मागं लागले, द्या द्या द्या. तेव्हा मग दिली बरं का. गाडी चालवायला लय आवडते हो मला. मग ती कोणती पण असू द्या, पिकअप असू द्या, नाही ही असू द्यात किंवा टू व्हीलर असू द्यात, कोणतीही गाडी असू द्यात मी चालवते म्हणूनच चालवते. येऊ वगैरे नाही येऊ तरी पण मला चालवायची असते. सकाळशी सांगितलं ना तुम्हाला की जे जे आवड आहे ना आपली ती जपायची आणि गाडी शिकणं खरंच महत्त्वाचं आहे. आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येक प्रत्येक म्हणजे एक नाही स्त्रीला गाडी म्हणजे प्रत्येक मुलीला बाईला गाडी चालवायला यायलाच पाहिजे. थोडीशी का होईना चालवायला नाही आली तरी बेसिक माहिती वगैरे तरी हवीच तिला. कारण आहे ना कधी कोणती अडचण येईल, काही येईल, घरी जेंट्स असतात नसतात, तर मग गाडी येणं खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी असं होतं की गाडी घरी असती आणि चालवायला ड्रायव्हर वगैरे शोधावा लागतो. मग कशाला ड्रायव्हर वगैरे पाहिजे, आपणच आपली नाही शिकायची आणि आपणच आपली चालवायची. बघा तेवढंच आपलं शिकवण पण होतंय आणि खूप छान वाटतं जेव्हा आपल्याला असं काही गोष्टी येत असतात तेव्हा गाडी वगैरे ड्रायव्हिंग करायला वगैरे येते ना, खूप छान वाटतं. गाडी ड्रायव्हिंग केलेली मी छान अशी रील पण टाकली आहे इंस्टाग्रामवर. तुम्ही लवकर लवकर जाऊन ती बघा. आयडी आहे पूजा SK4411. तर मग चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि हो काय ते लाईक आणि काय म्हणतात सबस्क्राईब, सबस्क्राईब करून जावा की राव. चला ओके बाय.